आपण नागपंचमी विशेष करूयात कानोट्याची रेसिपी। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। त्यासाठी आपण गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक पळी भरून तेल टाकलेले आहे। तेल छान हाताने चोळून घेऊयात आणि गव्हाचे कणिक थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर लावून घ्यायचे। घट्टसर कणिक लावल्यानंतर कानोट्या छान होतात, म्हणून घट्टसरच कणिक लावायचे गव्हाचे। असे घट्टसर आपले कणिक लावून तयार आहे। आता थोडंसं तेल टाकून आणखी छान कणकीला मळून घेऊयात। अशी आपली कणिक मळलेली आहे। आता आपण छोटे छोटे घेऊयात गोळे करून। छोटे छोटे कानोट्या लवकर वाफल्या जातात, म्हणून छोट्या छोट्याच कानोट्या करूयात। अगोदर गोळे घेऊयात करून। आता बेलण्याने लाटून घेऊयात। गोळ्याला एक एक करून आपण लाटून घेऊयात आणि खिसलेला गूळ घ्यायचा आणि थोडा थोडा करून कोणी पुरणाच्या करते, कोणी गुळाच्या करते। आता आपण घेतलेला आहे गूळ। थोडासा गूळ घेऊन छान असं कानोटीला आकार देऊन घ्यायचा। छान दाबून घ्यायचं, म्हणजे ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर वाफताना फुटणार नाही। अशा पद्धतीने आपण सर्व कानोट्या घेणार आहोत करून। एक एक लाटी लाटून घ्यायची आणि एक एक करून आपण सर्व घेणार आहोत कानोट्या करून। मध्यभागी गूळ घालायचा। मध्यभागी गूळ घातल्यानंतर कानोटी फुटत नाही। अशा सर्व आपल्या कानोट्या झालेल्या आहेत तयार। आता पाणी गरम झालेलं आहे। पाण्यामध्ये आता एक चमचा भरून आपण तेल घेतलेलं आहे टाकून। आता एक एक करून आपण कानोट्या घेऊयात टाकून आणि 5 मिनिट मंद आचेवर कानोट्या छान उकडून घेऊत। अशा 5 मिनिटानंतर एकदम अशा फुललेल्या आहेत, उकडलेल्या आहेत छान अशा कानोट्या। आता आपण चाळणीमध्ये कानोट्याला घेऊयात काढून। चाळणीमध्ये आपण घेतलेले आहेत टाकून। अशा झालेल्या आहेत तयार आपल्या कानोट्या।